नमस्ते देवी और सज्जनो, आशाताईस रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला हिरव्या मटारची खूप छान अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। ही रेसिपी तुम्ही कधीच बघितली नसेल तर इथे मी हे एक वाटी घेतलेले आहे मटार, हिरवे मटारला सोलून घेतलेला आहे आणि इथे घ्यायचे आहेत स्लाइस ब्रेड। तर इथे मी हे स्लाइस ब्रेड घेतलेले आहे। मटारला पहिले भाजून घेऊया। तर गॅसवर एक पॅन ठेवलेली आहे, पॅन मध्ये हे मटर भाजून घ्यायचे आहे। मटर भाजल्याच्या नंतर अर्धा चम्मच जिरे टाकलेले आहे आणि एक इलायची टाकलेली आहे। अर्धा चम्मच बडीशेप टाकायची आहे। याला पण भाजून घ्यायचं आहे वाटाण्यासोबत। मटर आणि मसाला छान भाजलेला आहे, काढून घ्यायचे आहे। भाजलेले मटर टाकायचे आहेत मिक्सर जार मध्ये। मटर मध्ये टाकायचे आहेत 2 हिरव्या मिरच्या, एक आल्याचा तुकडा टाकायचा आहे, अर्धा चम्मच टाकायचा आहे गरम मसाला, अर्धा चम्मच आमचूर पावडर टाकायची आहे। आमचूर पावडरच्या जागी लिंबू पण टाकू शकता। आंबट गोड चवीसाठी अर्धा चम्मच साखर टाकायची आहे। चवीप्रमाणे टाकूया मीठ। याला करायचं आहे ग्राइंड। अशा प्रकारे थोडंसं जाडसर असं ग्राइंड करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकायचा एक बारीक कापलेला कांदा, हिरवी कोथिंबीर, अजून याच्यामध्ये काही आवडीच्या वस्तू असतील ते आपण टाकू शकता। मसाल्याचे असे छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे। तर इथे स्लाइस ब्रेड घेतलेली आहे। ब्रेडचे ब्लॅक वाले जे एजेस आहेत ते काढून टाकायचे, साइडचा पोर्शन। अशा प्रकारे ब्रेडचे जे किनारे आहेत याचे आपल्याला बनवायचे ब्रेड क्रम। तर इथे मी हे मिक्सर जार मध्ये टाकत आहे। तर बघा अशा प्रकारे ही ब्रेड क्रम बनवून घेतलेला आहे। ब्रेड मध्ये पाणी टाकायचं आहे, टाकायचे चिली फ्लेक्स। पिझ्झा सोबत अशा या चिली फ्लेक्सच्या पुड्या येतात। एक ओरेगानोची पुडी टाकूया। हाताने याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। पाण्याऐवजी याच्यामध्ये दूध पण टाकू शकता आणि याच्यामध्ये दुसरं काहीच टाकायची गरज नाही, फक्त हा ब्रेड पासूनच नाश्ता बनवणार आहोत। आता हे छान मिक्स झालेलं आहे, नाश्ता बनवण्यासाठी तयार आहे। तर इथे मी घेतलेले स्लाइस चीज, जास्त जर चीज खायची तर पूर्ण स्लाइस घेऊ शकता, कमी चीज खायची तर याचे 2 भाग करू शकता। जो मटरचा बॉल बनवून ठेवला होता तो टाकायचा या चीज मध्ये। अशा प्रकारे या ब्रेडच्या पिठामध्ये याला बंद करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे ब्रेड क्रमची याला कोटिंग करून घ्यायची आहे। थोडंसं असं प्रेस करायचं, मग ब्रेड क्रम चिटकून राहतात। अशा प्रकारे तेल गरम झालेलंच आहे, याच्यामध्ये फ्राय करून घेऊया। उलट पलट करून छान गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। एक वेळेस असा हा मटारचा नाश्ता करून बघा, खूपच भारी लागतो आणि लहान मुलांना तर हा नाश्ता खूपच आवडतो।
तर या नाश्त्यासमोर कचोरी समोसा पण फेल आहे. एवढा भारी असा हा नाश्ता लागतो. तर बघा खूप छान क्रिस्पी असे फ्राय झालेले आहेत. काढून घेऊया. आणि बाकीचा नाश्ता पण असाच फ्राय करून घ्यायचा आहे. तर बघा खूप छान खुसखुशीत असा नाश्ता झालेला आहे आणि अजिबात तेलकट नाहीये. एक नाश्ता तोडून पण दाखवते, गरम आहे तरी पण. बघा खूप छान नाश्ता झालेला आहे आणि लहान मुलांना असा नाश्ता खूप आवडतो. तर हा मटार आणि ब्रेडचा नाश्ता कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा. रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.